राज्य सहकारी बँकेने एक अजबच फरमान काढलाय। राज्य सहकारी बँकेनं पती आणि पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेमध्ये नोकरी करण्यास मज्जाव केलेला आहे। हे धोरण लागू केलंय। पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये जर काम करत असतील तर संभाव्य हितसंबंध, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेमध्ये आता मंजूर करण्यात आलंय। आणि या संदर्भामध्ये आता बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडला गेलाय। रोहन, हा एक नवा फरमान, एक नवा नियम राज्य सहकारी बँकेने आता अंमलात आणतंय। हा फक्त बँकेपुरता आता मर्यादित आहे, मात्र याच फरमानानंतर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जर हा नियम जर लागू करण्यात आला तर येणारे परिणाम कसे होऊ शकतात? सिद्धेश अगदी बरोबर आहे. खाजगी सेक्टरमध्ये अशा प्रकारचं लागू केलं जाऊ शकणार नाही. परंतु जर का प्रायोगिक तत्वावरती राज्य सहकारी बँकेमध्ये ह्यांनी जर अंमलात आणला असेल आणि जर काही इतर देखील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं फर्मान आणलं तर मात्र काहीशी डोकेदुखी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकते. परंतु सध्याच्या घडीला राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं फर्मान काढलेलं पाहायला मिळत आहे. परंतु यापूर्वी ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्याबद्दलचा काही निर्णय आहे का याबाबतची माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये. परंतु आता इथून पुढे जे काही लग्न करतील त्यानंतर 60 दिवसांमध्ये जे आहे ते एकाला राजीनामा जो आहे तो द्यायला लागू शकतो, द्यावा लागेल. आणि त्यासाठी जे आहे ते राज्य सहकारी सगळ्या बँकेंनी जे आहे ते हे फरमान आपल्याला काढलेलं पाहायला मिळतंय. खरं तर यापूर्वी देखील अशा प्रकारचे लग्न जे आहेत ते झालेले आहेत. एकाच संस्थेमध्ये असताना, कार्यरत असताना जर का तुम्ही लग्न केलं तर मात्र त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं नव्हती. परंतु राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ही बंधनं जी आहेत ते आता दिलेली पाहायला मिळत आहेत. जर का तुम्ही लग्न केलं तर 60 दिवसामध्ये तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. अर्थातच संस्थेची गोपनीयता असेल किंवा गैरवर्तन असेल, या सगळ्या अनेक बाबी ज्या आहेत ते त्यांनी हा नियम लागू करताना सांगितलेला पाहायला मिळतोय. या नियमांच्या माध्यमातून पती पत्नींवरती जे आहे ती निर्बंध दिलेली पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर जर का सरकारी नोकरी जर का एखाद्या पत्नीला असेल किंवा पतीला असेल आणि ते व्यक्ती जर का आमच्या बँकेमध्ये एखादा कर्मचारी काम करत असेल तर भाडे तत्व म्हणून जे काही तुम्हाला निधी दिला जातो तो देखील एकाच व्यक्तीला दिला जाईल, अशा प्रकारचं देखील फरमानामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा मोठा फटका जो आहे तो अशा दाम्पत्यांवरती आहे जे राज्य सहकारी बँकेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात किंवा इथून पुढे ज्यांना जे का राज्य सहकारी बँकेचे कर्मचारी म्हणून ते काम करत असतील आणि इथून पुढे जर का त्यांना लग्न करायचं असेल पण तर रोहन, त्यांना या एकाला जे सगळ्यामध्ये आहे ते जर आपली आपण नोकरी बघितलं असेल तर प्रामुख्याने एक गोष्ट याच्यामध्ये अशी नमूद केलेली आहे की जर दोन्ही कर्मचारी जर एकाच संस्थेमध्ये असतील आणि जर त्यांच्यामध्ये जर प्रेम वाढलं, प्रेम संबंध निर्माण झाले आणि जर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तर मग याच्यामध्ये नेमका कुठल्या पॉलिसीला धोका उद्भवू शकतो संस्थेच्या, असं सुद्धा त्यांनी नमूद केलं. कारण संस्थेला धोका निर्माण होऊ शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि म्हणून हा निर्णय आता त्यांनी घेतलेला आहे. नेमका काय धोका उद्भवू शकतो? संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होऊ नये, शिस्त राहावी आणि त्याचबरोबर ती गोपनीयता जी आहे ती आपल्या संस्थेमध्ये पाळली जावी, यासाठी यांना हा तोडगा सुचलेला पाहायला मिळतोय. परंतु हे कितपत योग्य आहे, कितपत या सगळ्या प्रकरणावरती या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून जो आहे तो मत व्यक्त केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का हा निर्णय आतापासून लागू करण्यात आलेला आहे. इतक्यात कुणाच्याही अशा संमिश्र प्रतिक्रिया या सगळ्याबाबत आलेल्या पाहायला मिळत नाहीये. परंतु त्यांना असं वाटतंय की जर का अशा पद्धतीने राज्य सहकारी बँकेमध्ये जर का एकमेकांमध्ये प्रेम प्रस्थापित झालं किंवा त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय पुढे जाऊन करण्याचा घेतला तर मात्र संस्थेची गोपनीयता असेल किंवा शिस्तभंग होईल आणि गैरवर्तन जे आहे ते इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सध्याच्या घडीला समजते. परंतु राज्य सहकारी बँक ही मोठी व्याप्ती या संपूर्ण देशामध्ये आहे. अनेक संस्था ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अशा पद्धतीने एकमेकांसोबत लग्न करू नये आणि जर का केलं तर मात्र एका व्यक्तीला 60 दिवसांच्या आतमध्ये राजीनामा द्यावा लागेल, अशा प्रकारचं फरमान जे आहे ते राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून काढलेलं पाहायला मिळतं. या सगळ्यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत, याला कसा प्रतिसाद मिळतोय की याच्या विरोधामध्ये हे सगळे कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावरती येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सिद्धेश, पण रोहन, जर आपण आता हा फरमान जर बघितला, नवा फरमान आहे खरं तर आणि हा अजबच निर्णय म्हणावा लागेल राज्य सहकारी बँकेचा. याच्यामधून सध्या कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत, कर्मचाऱ्यांचं काही या संदर्भामध्ये म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचलंय का? खरं तर हजारो कर्मचारी जे आहेत ते राज्य सहकारी संस्थेमध्ये काम करतात, बँकेमध्ये काम करतात आणि अनेकांची यापूर्वी देखील लग्न झालेली आहेत. मी जसं मगाशीच सांगितलं की यापूर्वी लग्न झालेल्यांना कदाचित या सगळ्यामध्ये काही धोका नसू शकतो. परंतु जे नव्याने अशा पद्धतीने काही करण्याचा विचार करत असतील किंवा काहींचं अगदी ठरलेलं देखील असू शकतं, त्या सगळ्यांना मोठा फटका जो आहे तो या सगळ्या निर्णयामुळे बसणार आहे. कारण का थेट एक नोकरी जी आहे ती गमवावी लागणार आहे. एक नोकरी गमावणार असल्यामुळे भविष्याचा विचार करून अनेकांनी काही पावले उचललेली
गेलेले असतात त्या सगळ्यांना फटका बसू शकतो आणि ते सगळेजण या निर्णयाच्या विरोधामध्ये जे आहेत ते उतरू शकतात। परंतु अशा पद्धतीने फरमान कुठेतरी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून निघाल्यानंतर कदाचित इतर देखील शासकीय कंपन्यांनी किंवा इतर देखील संस्थांनी जर का अशा प्रकारचा विचार केला आणि खाजगी संस्थांनी देखील अशा प्रकारे जर का विचार केला तर मोठा फटका जो आहे तो अनेकांना बसू शकतो। त्यामुळे या निर्णयाला प्रायोगिक तत्वावरती जरी राज्य सहकारी बँकेने घेतला असलं तरी कदाचित इथून पुढच्या काळामध्ये इतर संस्था, इतर बँका किंवा इतर खाजगी कंपन्या ही अंमलात आणणार नाहीत का, याबाबतची कुठलीही शाश्वती दिली जात नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा निर्णय आल्यानंतर काहीशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, परंतु नेमकं या खाजगी सगळ्या राज्य सहकारी बँके कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये या फरमानाच्या विरोधामध्ये काही पावले उचलली जात आहेत का, त्यांच्याकडून या सगळ्या निर्णयाकडे कसं पाहिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद तूच दिलेल्या अधिक माहिती